मित्रांनो, माझा एक फ्रेंड होता. त्याने एक फ्लॅट विकत घेतला आणि फक्त 3 महिन्यातच तो फ्लॅट सेल केला आणि त्याला जवळपास 5 लाखांचा लॉस झाला. आणि त्याच्याच बिल्डिंगमध्ये आणखीन एक व्यक्ती होती ज्याने तोच फ्लॅट 3 वर्ष होल्ड केला आणि त्यातून तब्बल 25 लाखांचं प्रॉफिट काढलं. आता प्रश्न असा की सेम लोकेशन, सेम जागा, सेम फ्लॅट, सेम प्राइस, मग फरक कसला पडला? तर पेशन्सचा. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता प्लॉट यार्ड. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रिअल इस्टेटमध्ये पेशन्स खरंच इतका महत्त्वाचा असतो का? आता सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती आहे का? तर मार्केट टाइम घेतो. म्हणजेच काय, तर रिअल इस्टेट मार्केट हा स्टॉक मार्केट सारखा खूप जास्त फास्ट नसतो. त्याच्यामध्ये ग्रोथ खूप हळूहळू होते. पण जर तुम्ही खूप लवकर एक्झिट केलं तर तुम्हाला ग्रोथ सुद्धा तेवढीच जास्त कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे डेव्हलपमेंट फॅक्टर. एखाद्या एरियाला डेव्हलप होण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागतो, जसं की ऑफिसेस, मॉल्स, मेट्रो किंवा इतर कुठलीही डेव्हलपमेंट. जसं एखाद्या एरियामध्ये डेव्हलपमेंट झाली की तिथली प्राइस आपोआप जंप होते. तिसरी गोष्ट म्हणजे फोर सेलिंग इज इक्वल टू लॉस. लोक काय करतात तर अजिबात पेशन्स ठेवत नाहीत आणि इम्पेशन्स होऊन EMIच्या प्रेशर खाली प्रॉपर्टी विकून देतात आणि त्याच वेळी ते त्यांचा लॉस लॉक करतात. आता चौथा आणि शेवटचा मुद्दा काय, तर जे स्मार्ट बायर असतात ते काय करतात, प्रॉपर्टी घेतात आणि वेट करतात. म्हणजेच त्यांना जल्दी प्रॉफिट होईल असा कोणताही विचार नसतो, तर फ्युचरमध्ये त्या प्रॉपर्टीला काय व्हॅल्युएशन येणार आहे याच्यावरती ते जास्त फोर्स ठेवतात. एकूणच काय मित्रांनो, तर रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला रॅपिडली ग्रोथ नाही मिळणार. रिअल इस्टेटमध्ये ग्रोथ स्लो आहे पण बेनिफिट तितकाच हेवी आहे. पण त्यासाठी तुम्हाला थोडा पेशन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला सुद्धा रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त प्रॉफिट कमवायचा असेल तर जल्दी प्रॉफिट ही टर्म तुमच्या डोक्यातून आत्ताच काढून ठेवा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, रिअल इस्टेटमध्ये पेशन्स खरंच इतका महत्त्वाचा असतो का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.